मी काही जास्त सांगत नाही माझ्याविषयी आणि मला तुम्ही ओळखतात माझ्या समोर माझा ड्रेस कोड काय आहे कोण आहे पोलीस आहे बरोबर ना त्याबद्दल काही जास्त सांगत नाही मी 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान भारत देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना एक ध्वज अर्पण केला होता. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस रेजिंग डे पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पोलीस दलामध्ये एक लोगो आहे त्यामध्ये हाताचं चिन्ह आहे त्याचा अर्थ काय होतो लोकांना अभय देणे. त्यावेळेस कुठलीही तक्रार असेल लोक काय करतात पोलीस स्टेशनला कधी येतात लोक त्याच्यावर काय अन्याय अत्याचार झाला कोणी काय त्यांना चोरी काय झाले त्याच्या मालमत्तेचं नुकसान झालं त्यावेळेस काय येतं पोलीस स्टेशनला येतात. त्यावेळेस पोलीस काम काय आहे त्यांना अभय देणं. दुसरं त्याच्या खाली बघायला संरक्षण आहे खलनिग्रहण आहे असे एक वाक्य आहे संस्कृतमधील. त्याचा अर्थ काय होतो सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे. त्याचं काय अर्थ होतो संरक्षण आहे खलनिग्रहण आहे. खल म्हणजे काय आरोपी म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक सद म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचे लोक. आजच्या या युगात आपल्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहे सोशल मीडियामध्ये कोणकोणते ॲप येतात सोशल मीडिया माहिती आहे तुम्हाला सोशल मीडिया त्यामध्ये कोणते कोणते ॲप्स येतात आणि ट्विटर पुन्हा कुठलं सगळ्यांचं लावलं काय व्हॉट्सअप अजून स्नॅपचॅट यूट्यूब फेसबुक हे सर्व काय आहे सोशल मीडिया आहे. आता व्हॉट्सअपवरनं काय होते आपल्याला तत्काळ आपण एखादा मेसेज कोणाला पाठवायचा असेल तर एका मिनिटात आपण दुसऱ्याला मेसेज करू शकतो किंवा व्हिडिओ कॉल करून एकमेकाशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. पहिलं काय होतं ज्यावेळेस चोरी मारामारी असं होत होतं त्यावेळेस काय होतं त्या आरोपीला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावं लागत होतं. आता मला एखाद्या ठिकाणी चोरी करायची आहे तर मी 100 किलोमीटर बसून चोरी करेन काही देऊन नाही तर मला त्या ठिकाणी पहिलं जावं लागायचं यावं लागायचं. परंतु आता कसं आहे सायबर क्राईम मध्ये 50, 100, 1000 किलोमीटर तो कुठेतरी बसतो किंवा दुसऱ्या देशात कुठेतरी बसतो आणि तिथून तो सायबर क्राईम करतो. सायबर क्राईम केलं तर त्याला पकडणं पहिलं कसं वर चोर आहे तो इकडे त्यामुळे आपल्याला काहीतरी शोधावं लागतं त्याचा कोणीतरी त्याला पाहिलेलं असतं पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याला पकडत होते. परंतु आता या 100, 200, 1000 किलोमीटर बसला पोलीस त्याला पकडत आपण पाहतो का पोलिसांना त्याचा काय जास्त शोधावं लागत नाही. जो तो सिम कार्ड वापरतो तोही त्याचे फोकस नावावर असतं ते सिम कार्ड प्रत्येक कोणाला वेगवेगळी सिम कार्ड वापरतो टाकून देतो त्यामुळे त्याच्यापर्यंत जाणं फार मुश्किल होऊन जातं. मग त्यासाठी आळा काय अशा कोणाला आळा कशाला कसा घालता येईल तर आपण त्याच्यामध्ये हे राहिलं पाहिजे. त्यासाठी काय काय केलं पाहिजे आपल्याला जर समजा एखादा तुम्हाला फोन आला की तुमचं असं एक पार्सल आहे आणि त्याच्यात ड्रग्ज ठेवलेला आहे त्यासाठी जर तुम्हाला तिथून सोडायचं असेल तर तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील. आपण लोक काय करतात घाबरून ते अकाउंट नंबर देतो त्या अकाउंटमध्ये आपण पैसे टाकतो. किंवा पहिलं काय करायचं लॉटरीला काही तुम्हाला तुमचं एक अमुक त्याच्यावरून एक पार्सल आलंय त्याच्यात तुम्हाला $1000-2000 आहे ते भारत देशात आलोय आम्ही तिथं तुमचं चेकिंग करताना आम्हाला पकडलेलं आहे तर त्याचे काहीतरी एक टॅक्स भरायचं आहे त्यासाठी तुम्हाला एवढे पैसे पाठवा तेवढे पैसे पाठवा असं वारंवार पैसे पाठवायला सांगतात. तुम्हाला ते अकाउंट नंबर देतात ते अकाउंट नंबर आपण पाठवून देतो पण शेवटी आपल्याला ते काय तिथे भेटत नाही कुठलेच काही भेटत नाही. व्हॉट्सअपवर ज्यावेळेस आपण व्हिडिओ कॉल करतो त्यावेळेस आपला फोटो पुढे जातो फोटो ते करून ते कॉपी करून त्यामध्ये काय करतात वेगवेगळ्या विविधाचा फोटो तयार करतात उघडा लागला आणि ते सांगतात हे तुम्हाला पैसे द्या म्हणजे खंडे मागण्याचा प्रकार असतो तो पैसे द्या नाहीतर हा फोटो मी तुम्हाला तुमच्या जे काय रिलेटिव्ह आहेत नातेवाईक आहेत तो इथं ठिकाणी मी ते व्हायरल करणार. अशा प्रकारे सायबर क्राईम होत आहे. आता नवीन प्रकार आहे डिजिटल अरेस्ट
म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळं पोलीस स्टेशन दिसणार, त्या व्हॉट्सअपमध्ये पोलीसचा ड्रेस घातलेला दिसणार. आमचं काय सांगणार तुमच्या मुलाला पकडलेलं आहे आम्ही, किंवा तुमच्या जे अकाउंट आहे त्याचा दहशतवादी किंवा लोक हे करताय, त्यामुळे तुम्हाला चौकशी चालू आहे. तुम्ही 24 तास आमच्या निगराणीखाली आहे, तुम्ही इथून जागा सोडायची नाही. ते सांगतात जर तुम्हाला त्रास नको आहे, तुम्हाला अरेस्ट करायचं नको आहे, तर एक आम्ही अकाउंट नंबर देतो, त्या अकाउंटवर तुम्ही पैसे टाका, तुम्हाला आम्ही सहकार्य करू. लोक काय करतात, पोलिसांच्या भीतीनं त्या अकाउंटमध्ये पैसे टाकतात. बाकीचे लोक पैसे गेल्यानंतर लोकांना समजतं की हा फ्रॉड आहे. तर अशा कुठले बोगस कॉल येतात काय तर त्याबद्दल तुम्ही काय करायला केलं पाहिजे, सजग राहिले पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे. बाकी आज ठीक आहे, आता जास्त काय नाही, तुमचा वेळ घेतला, तुमची शाळा सुटण्याची वेळ झाली की सुटलेली असेल. बाकी तुम्हाला काही शंका आहेत का, तुम्हाला काय विचारायचं आहे का? हा, आता ज्यावेळेस तुमच्या समोर एखादी घटना घडत असेल, मारामारी होत असेल किंवा दुसरं काय होत असेल, तर तुम्हाला कोणी काही छेडछाड घडत असेल तर तुम्हाला पोलिसांना माहिती द्यायची आहे. तर तुमचा कोणता काय नंबर करणार तुम्ही? नाही, तो जर सायबर क्राईम मध्ये झालं तर 1930 आहे. सायबर क्राईम झाला तर कुठलं डायल करणार तुम्ही? डायल नाही, एक कंप्लेंटच नोंदवायची आपण त्याच्यात 1930 कंप्लेंट नोंदवली तर काय होतं, पोलीस मध्ये नोडल ऑफिसर आणि त्या बँकेचे नोडल ऑफिसर ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. ज्या अकाउंट मध्ये आपण पैसे टाकायला लावले त्या व्यक्तीला, त्या अकाउंट मधून आणखी कुठल्या अकाउंट मध्ये पैसे गेले, त्या अकाउंट मध्ये आणखी कुठल्या अकाउंट मध्ये पैसे गेले, ते बँकेचे नोडल ऑफिसर सांगतात. तसं पोलीस काय करतात, ते अकाउंट फ्रीज करतात. म्हणजे ते त्या अकाउंट मध्ये पैसे असेल तर ते परत ट्रान्सफर होऊ शकत नाही, ते पैसे परत आपल्या ज्याचे पैसे गेले त्याला परत मिळतात. त्यासाठी 1930 हा कंप्लेंट नंबर आहे. तुम्हाला कोणी मदत पाहिजे, अचानक तुम्हाला कोणी छेडछाड करत आहे, तुमच्या समोर काय मारामारी झाला तर तुम्ही कुठला नंबर डायल करणार? 112. कुठला? 112 112 नंबर डायल नंबर आहे. दुसरा 100 नंबर पण आहे, परंतु 112 डायल केलं तर काय होणार, तुमचं लोकेशन समजणार, तुम्ही कुठे आहे, तुम्हाला कुठल्या ठिकाणी येणार पोलीस, त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटात तुम्हाला तुमच्या मदतीसाठी येणार. त्यांना तुम्हाला वैद्यकीय मदत पाहिजे असेल तर कुठला नंबर डायल करणार? तुम्हाला अचानक कुठेतरी ऍक्सिडेंट झाला काय आहे, तुमच्या समोर ऍक्सिडेंट झाला किंवा तुम्हालाच काय लागलेलं आहे, तुम्हाला तात्काळ वैद्यकीय मदतीची जरूर आहे तर कुठला नंबर डायल करणार? 101. काय तुमच्या घरी किंवा आजूबाजूला आग लागलेली आहे त्यासाठी कुठला नंबर डायल करणार? 101. बरोबर. हे नंबर तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जर कोणी काय मुलींना किंवा मुलांना असं कोणी येतात होतं शाळेतून छेडछाड करत असेल किंवा काही तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही तुमच्या त्यांच्या आई वडिलांना सांगा, शिक्षकांना सांगा. ते आई वडील किंवा शिक्षक आम्हाला सांगतील, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. तसेच पालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 हा एक कायदा आहे पालकांसाठी. त्यामध्ये कोणी त्याच्यावर पालकावर लैंगिक अत्याचार केले किंवा छेडछाड केलं तर त्याबद्दल हा एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार आपण त्यांच्यासमोर त्या व्यक्तीला जो असं काही कृत्य करतो, वाईट कृत्य करतो, त्याला आपण अरेस्ट करतो आणि त्याला जेलमध्ये टाकतो. तुमच्या समोर किंवा तुमच्या बाबतीत काय असं काय घडत असेल तर गप्प बसायचं नाही. तुमच्या आई वडिलांना सांगा, तुमच्या शिक्षकांना सांगा, ते आम्हाला येऊन सांगतील. आलं लक्षात? ठीक आहे. आज या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक फरसाद सर आणि आम्हाला हा प्रोग्राम करण्यासाठी परमिशन दिली आणि हे सर्व अरेंजमेंट केलं आमच्यासाठी. तर त्याबद्दल फरसाहेब आणि त्यांचे शिक्षक आणि विद्यार्थी आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो. जय हिंद.